हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश पेडगॉजीविषयी थोडक्यात विषयी जाणून घेणार आहोत. त्यातील चॅप्टर पहिला पेडगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट याविषयी आपण आज अभ्यासणार आहोत. तर त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या विषयाकडे. तर आजचा आपला पहिला चॅप्टर आहे पेडगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. तर त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर पेडगॉजी इज an art or science of teaching or instructing. It is the discipline that deals with the theory and practice of education. तर लँग्वेज विषयी थोडक्यात जाणून घेऊया. त्याचं इंट्रोडक्शन आहे. लँग्वेज इज वन ऑफ द युनिक क्रिएशन ऑफ मॅन. तसेच मॅन अलोन इज इंडोल्ड with the power of speech. Language is an essential part of human life. तर भाषा ही मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर लँग्वेज इज अन मीन्स ऑफ कम्युनिकेशन. भाषा म्हणजे जोडणे आहे. त्याचबरोबर इट इज अ फंडामेंटल मीडियम थ्रू विच वन कॅन एक्सप्रेस वन्स आयडियाज, थॉट्स, फिलिंग्स अँड मेसेजेस. तसेच द वर्ड लँग्वेज हॅज इट ओरिजिन in the Latin word lingua, which means the lingua which the produced with the tongue. Language is the means of gaining control over one's thoughts. Next is it is the manipulation of expression. पुढे पाहूया. तर भाषाच्या व्याख्या पाहूयात आपण. त्यातील डेफिनेशन ऑफ लँग्वेज त्यातील पहिली आहे ॲलन यांच्या मते लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग थॉट्स. तसेच पुढे आहे ब्लॉक अँड ट्रॅगर यांच्या मते लँग्वेज इज अ सिस्टीम ऑफ आर्बिटरी वोकल सिम्बॉल्स बाय मीन्स ऑफ विच अ सोशल ग्रुप कोऑपरेशन्स. पुढे आहे अँड चॉम्स्की यांच्या मते लँग्वेज इज अ सेट ऑफ सेंटेन्सेस each finite in length and constructed of finite set of elements घटक. पुढे आहे हेनरी स्वीट यांच्या मते लँग्वेज मे बी defined as the expression of thoughts by means of speech sounds. Next आहे ग्लिसन यांच्या मते लँग्वेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम द ह्युमन बिहेवियर. पुढे पाहूया. पुढचा पॉईंट आहे डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन ऑफ लँग्वेज. तर भाषाविषयी वेगवेगळ्या थिअरी आहेत. त्या कोणत्या ते पाहूयात. तर पहिली आहे ऑनमोटोपॉइक थिअरी, also known as Bobo theory. It assumed that speech originated from the sound imitation, the earliest theory. पुढे आहे पुढची दुसरी थिअरी आहे You have your theory, physical effort casual the origin of language. तिसरी थिअरी आहे ओरल गेस्चर सोर्स थिअरी. तर या थिअरीमध्ये लँग्वेज इज डेव्हलप्ड थ्रू गेस्चर अलॉंग विथ साऊंड्स. पुढे पाहूया. चौथी थिअरी आहे ग्लासोजेनेटिक्स थिअरी आहे. तर यामध्ये लँग्वेज इज डेव्हलप्ड बिकॉज ऑफ बायोग्राफिकल फॅक्टर्स. आणि पाचवी थिअरी आहे द सिंग सॉंग थिअरी. यामध्ये लँग्वेज कम्स आउट प्ले, लाफ्टर, इमोशनल. त्यानंतर आहे मॅटरिंग म्हणजे पुटपुटणे एक्सेट्रा. पुढे पाहूया नेचर ऑफ लँग्वेज. त्यातील यामध्ये काही पॉईंट्स आहेत.
त्यातील पहिला पॉईंट आहे इम्पॉर्टंट मीन्स ऑफ कम्युनिकेशन ऑर इसेन्शियली स्पीच. त्यानंतर आहे इट अ करियर ऑफ सिव्हिलायझेशन अँड कल्चर. नेक्स्ट आहे इट इज अ फॉर्म ऑफ सोशल बिहेवियर. नेक्स्ट आहे इट इज अ मीडियम ऑफ instruction. Then it is a structural system. It is an arrangement of oral and written signs, symbols and words. Next point आहे it involves the process of thinking and speaking. 8वा पॉइंट आहे it is evolutionary in nature. Language is ever changing. It undergoes changes with the passage of time. Next is it adopts two main forms, oral and written. Next is language is learned. Language is a behavior that is acquired with due efforts. Then next is language is related to culture. Language develops in a culture context and therefore means the needs of the society in which it developed. And next point is it is a unique system. Each language is unique because it is its own style of functioning. The sounds, vocabulary and structures of every language has their own speciality. One language differ from the other because of geographical and cultural diversities. Next is functions of languages. So the first function is communication. Language is the basic means of communication. Next is expressive. Language is used to express our things, feelings and ideas. Third point is informative. Language is used to pass and receive information. The next point is directive. Language is used to direct people in daily life. Next point is preservation of thoughts. Language is used to preserve our thoughts through written form. Next point is fluency. Fluency in language help us to gain confidence. Next is language components. Next is language components. So the human language has several components which are developed throughout several centuries, such as structures, spellings, then punctuation, pronunciation, handwriting, vocabulary, grammar, several components of oral expression and written expression. Language is a skill subject and its learning depends on the degree of acquisition of skill wise, listening, speaking, reading and writing. Next is all these skills are components of languages. The other components of language are need to be read from bottom to top. Sounds, then symbols, words, phrases, clauses, sentence, paragraph and sense. Next is some other components are dialects. Dialects mean पोटभाषा आपण त्याला म्हणतो. A dialect is a regional form of language from, for example, Marathi is the first language of the Maharashtra state spoken by majority of the people living in different region within the state. For example, कोकणी भाषा असेल किंवा कोल्हापुरी, पुणेरी, मराठवाड्यामध्ये दुसरी भाषा बोलली जात असेल किंवा विदर्भामधील भाषा, नागपुरी भाषा, या प्रकारच्या भाषा रिजनल लँग्वेज मराठीच बोलतात पण ते दुसऱ्या टोनमध्ये बोलतात. सो त्या प्रकारे डायलेक्ट्स. त्याचप्रकारे इंग्लिश इज स्पोकन डिफरंटली इन डिफरंट पार्ट ऑफ UK. याचप्रमाणे इंग्लिश भाषा पण UKमध्ये, युनायटेड किंगडममध्ये इंग्लिश बोलली जाते, पण त्यामधील यॉर्कशायर इंग्लिश इज डिफरंट फ्रॉम स्कॉटिश इंग्लिश. तर
तर यॉर्कशायर इंग्लिश तसेच ती बोलली जाते, त्यातीलच स्कॉट इंग्लिशसुद्धा वेगळ्या प्रकारे बोलली जाते. म्हणजे इंग्लिश बोलली जाते पण वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. त्यानंतर आहे रजिस्टर. सो द लँग्वेज रजिस्टर रेफर टू अ व्हरायटी ऑफ लँग्वेज स्पोकन बाय अ सर्टन ग्रुप ऑफ द पीपल वन प्रोफेशन. एखाद्या व्यवहारामध्ये भाषा जी बोलली जाते त्याला आपण रजिस्टर भाषा असे बोलतो. द ग्रुप ऑफ वर्ड विच आर कॉमनली यूज बाय पीपल वर्किंग इन द सेम ऑर्गनायझेशन ऑर प्रोफेशन इज कॉल्ड रजिस्टर. जर उदाहरण द्यायचं झालं तर डिपार्टमेंट ऑफ ज्युडिशरी, न्यायव्यवस्थेमध्ये जी भाषा बोलली जाते ती भाषा वेगळ्या प्रकारे असते. त्या भाषेमधील काही शब्द पाहूयात. सो द यूज टर्मिनॉलॉजी लाईक सूट, कंप्लेंट, हिअरिंग, कोर्ट, फी, इंडियन पिनल कोड त्याला आपण IPC म्हणतो, त्यानंतर विटनेस एक्सेट्रा. सो देअर एक्सप्रेशन, दीज एक्सप्रेशन पुट टुगेदर इज कॉल्ड रजिस्टर. पुढे पाहूया इंग्लिश इन इंडिया. भारतामध्ये इंग्लिश भाषेचा इतिहास ती कशी डेव्हलप झाली, त्यातील प्लस पॉईंट्स मायनस पॉईंट्स काय आहेत ते पाहूया. तर त्यातील पहिला हिस्ट्री पाहूया. इंग्लिश इन इंडिया त्याची हिस्ट्री पाहूया. इन इंडिया इंग्लिश वॉज इंट्रोड्यूस्ड अबाउट 2 centuries अगो. चार्लीस मिनिट्स ऑफ 1835 अँड वूड्स डिस्पॅच ऑफ 1815 आर द लँडमार्क ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया. They made policy decision to introduce formal education through English as a medium of instruction, at first in school run by East India Company and later in indigenous schools. म्हणजे स्वदेशी शाळेमध्ये ती बोलली जाऊ लागली. त्यानंतर ॲज वेल ॲज मिशनरी स्कूल्स म्हणजे धर्मप्रचारासंबंधीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्येही ही इंग्लिश भाषा बोलण्यात येऊ लागली. पुढे पाहूया सर्जंट कमिशन 1882, University Education Commission 1948, then Mudliar Commission 1952 and Kothari Commission 1964 to 66 have favored the use of English is one from or another. Next point आहे the need for study in English language in India. So the first is English is a link language. इंग्लिश भाषा ही जोडणारी भाषा आहे. देन इट इज अ मीडियम ऑफ इन्फॉर्मेशन. हे माहिती देवाणघेवाणाचे माध्यम आहे. नेक्स्ट इट इज अ वर्ड लँग्वेज जास्तीत जास्त देशांमध्ये ही भाषा बोलली जाते. नंतर आहे इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. देन नेक्स्ट आहे इंग्लिश इज अ लायब्ररी लँग्वेज. देन इंग्लिश इज अ विंडो ऑफ द वर्ल्ड. इट इज अ लँग्वेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. Knowledge of English provides employment opportunities. English is the source of better understanding. Then the next point is English is the language of word culture. Next is पुढचा पॉईंट आहे the role of English in school curriculum. The role of English in school curriculum. अभ्यासक्रमामध्ये इंग्लिशचे काय महत्त्व आहे तर ते पाहूया. द कोठारी कमिशन 1964 to 66 यांनी 3 लँग्वेज फॉर्म्युला सांगितलेला आहे. तर अकॉर्डिंग टू द कमिशन 3 लँग्वेज फॉर्म्युलामध्ये तो हा पहिला फॉर्म्युला आहे. फर्स्ट इज रिजनल लँग्वेज शुड बी टॉट ॲट द लोअर प्रायमरी स्टेज फ्रॉम क्लास 1 to 4. तर कोठारी कमिशननी 3 लँग्वेज फॉर्म्युला मांडला. तर त्यातील पहिल्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की क्लास 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये, त्यांच्या रिजनल भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये त्यांना शिक्षण देण्यात यावे. नेक्स्ट आहे ॲट द हायर प्रायमरी स्टेज फ्रॉम क्लास 5th to 6th मदर टंग ऑर हिंदी ऑर इंग्लिश शुड बी टॉट कंपल्सरी. तर त्यानंतर त्यांनी सांगितले दुसरा पॉईंट आहे तर 5वी ते 6वी च्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी मातृभाषा किंवा हिंदी किंवा इंग्लिश कंपल्सरी शिकवण्यात आलं पाहिजे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे द थर्ड लँग्वेज शुड बी टॉट ऑप्शनल बेसिस. तर तिसरी जी भाषा आहे ती ऑप्शनल ठेवण्यात यावी. त्यामध्ये क्लास 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना जी भाषा आहे थर्ड लँग्वेज कोणती शिकावी तर ते ऑप्शनल
करण्यात यावे. द स्टुडंट शुड स्टडी 3 लँग्वेजेस. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट पाहूया. लँग्वेज करिक्युलम इन इंग्लिश इज प्रिपेअर्ड बेस्ड ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स. जो इंग्लिश भाषेचा अभ्यासक्रम आहे तो खालील प्रकारच्या नियमांनुसार आहे. तर काय आहे, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज विज comprehension, expression and appreciation. Then next point is entry behavior on the language learner in terms of mental age, vocabulary and expression, etc. Then the skill to be developed which that means listening, speaking, reading and writing. Next point is national characters, history, political system, then moral and human values. Next point is flair for English language and love for literature. Next is oral and written communication skills required to pressure higher education in science and technology and also to carry out day-to-day communicative functions. Next point is appreciation of arts, science, culture, literature and to develop creativity. So पुढचा पॉईंट आहे प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग इंग्लिश इन इंडिया. भारतामध्ये इंग्लिश भाषा शिकवण्यामध्ये कोणते समस्या आहेत, तर त्या समस्यांविषयी जाणून घेऊया. तर लॅक ऑफ क्लिअर कट ऑब्जेक्टिव्स. तर ऑब्जेक्टिव्हचा उद्दिष्टांची उणीव आहे. त्यानंतर आहे लॅक ऑफ क्वालिफाईड टीचर्स. तर पहिला पॉईंट आहे लॅक ऑफ क्लिअर कट ऑब्जेक्टिव्स, उद्दिष्टांचा अभाव आहे, उणीव आहे. त्यानंतर आहे लॅक ऑफ क्वालिफाईड टीचर्स. सो the next point is lack of qualified teachers, overcrowded classes, defective methods of teaching, lack of audiovisual aids, then defective examination system. Then next is lack of supplementary readers and workbooks, lack of proper supervision, then variation in English syllabus, unsuitable textbooks, lack of suggestive corrections, then next is interference of mother tongue. पुढे पाहूया. पुढचा पॉईंट पाहूया. सजेशन्स फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश लँग्वेज इन अवर स्कूल्स. आपल्या शाळांमध्ये इंग्लिश भाषा शिकवण्यासाठी सुधारणा करायची असेल तर काय सजेशन असतील, तर त्याविषयी जाणून घेऊया. तर सजेशन्स आहेत. अरेंजमेंट ऑफ टीचर्स ट्रेनिंग, देन प्रोव्हिजन ऑफ ऑडिओव्हिज्युअल एड्स, प्रोव्हिजन ऑफ supplementary readers and workbook, reducing overcrowded of classes, then improving textbooks, then careful planning of school curriculum, emphasis on research work, then orientation program for inspection staff, then reforms in examination system and evaluation. पुढे पाहूया. पुढचा पॉईंट आहे रिकमेंडेशन ऑफ NCF 2005. तर 2005च्या NCFच्या नुसार काय शिफारशी आहेत, त्यातील पहिली शिफारस आहे अ रिन्यूड अटेम्प्ट शुड बी मेड टू इम्प्लिमेंट द 3 लँग्वेज फॉर्म्युला. देन चिल्ड्रन्स मदर टंग इन्क्लुडिंग ट्रायबल लँग्वेज शुड बी कन्सिडर ॲज द बेस्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. देन तिसरी शिफारस आहे प्रोफिशियन्सी in multiple languages including English should be encouraged in children. Then fourth recommendation आहे reading should be emphasized throughout the primary classes. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया. इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.